मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट होण्याची चिन्ह दिसत आहेत. ते म्हणजे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे ठाकरे गट सोडून थेट भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात एंट्री करणार. आणि या सगळ्या चर्चांना पेटवणारी एकच भेट म्हणजे अमित शहा यांच्या सोबत दिल्लीतली गुप्त भेट. नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोक परिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. परभणी लोकसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले खासदार आणि ठाकरे गटाचे विश्वासू मानले जाणारे संजय उर्फ बंडू जाधव यांनी अचानक दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट त्यांनी व्हीजेएनटी आणि आदिवासी समाजासाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम मिळावा या मागणीसाठी असल्याचं सांगितलं जाते. पण ही गुप्त भेट कशासाठी, हाही मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. इथे राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली असावी का, असाही आता कल्पना केली जाते. कारण ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकीला जाधव गैरहजर. दुसरीकडे शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर जोरात सुरू आहे. भाजप शिंदे गटाकडून सतत संपर्क सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची थेट जाधव यांच्या घरीही भेट झाली. राजकीय विश्लेषकांच्या मते राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे भेटी कधीच फक्त भेटी नसतात. जेव्हा विरोधी पक्षाचा नेता सत्ताधाऱ्यांच्या सर्वोच्च नेत्याला भेटतो तेव्हा त्यामागे राजकीय स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असते. मग त्यानंतर जाधव यांची भेट ही फक्त सामाजिक मुद्द्यावर आहे का, की 2024 आणि पुढच्या निवडणुकीसाठी मोठी डील सुरू आहे? कारण ठाकरे गटामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे. अनेक खासदारांवर दबाव आणि सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेलं ऑपरेशन टायगर हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे संजय जाधवचा पुढचा निर्णय काय घेणार? ठाकरे गटाला धक्का बसणार का, की हा फक्त राजकीय गेम आहे? सध्या तरी जाधव यांनी पक्षांतराबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही, पण त्यांच्या हालचाली आणि भेटी मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल देत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका मुस्लिम कार्यकर्त्यांची कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचे बोल अनेक काही सांगून जात असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रियाही दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की काय घडणार? तुमचं मत काय? संजय जाधव भाजपमध्ये जाणार की ठाकरे गटातच राहणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धडाकेबाज राजकीय विश्लेषणासाठी लोक परिवर्तन न्यूजला सबस्क्राईब करा. पाहत राहा लोक परिवर्तन न्यूज नेटवर्क.